हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे संडे आणि संडे म्हणजे ॲब्सोल्युटली थोडा लेझी डे। आज निवांत उठले कारण आज कोणताच अलाराम नसतो, कुठे जाण्याची घाई नसते, स्वयंपाकाचीही गडबड नसते, घड्याळाच्या काट्यावर आज पळावं लागत नाही। आठवडाभर या सकाळची आपण सगळेच वाट पाहत असतो। आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझा सिंपल संडे रुटीन दाखवणार आहे। स्वयंपाक, साफसफाई सोबतच बाहेर जाऊन भाजी वगैरे आणणं। सर्वात पहिलं तर मी गॅलरीमध्ये गेले, थोडं फ्रेश वाटतं कारण रोज तर असा वेळ मिळत नाही। मला वाटतं संडे हा बेस्ट डे असतो थोडा रिलॅक्स करायला आणि नेक्स्ट वीकसाठी तयारी करायला। थोडंसं झाडांचं कटिंग वगैरे करून घेतले आज मी, कारण रोज मला इतका वेळ मिळत नाही। सकाळी तर इतकी घाई असते की स्वयंपाक, स्वतःचं आवरणं, घर आवरणं आणि टाईमवर घराबाहेर पडणं, या सगळ्या गोष्टींमध्ये झाडांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही। तर संडे हा एक असा डे असतो ज्या दिवशी या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात। जवळच कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे गॅलरीमध्ये भरपूर धूळ येते, तर ती धूळही आज साफ करायची होती। तशी माझ्या गॅलरीमध्ये खूप काही झाडे नाही आहेत। मनी प्लांट, तुळस, ॲलोवेरा आणि हे क्रासूला झेड प्लांट एक आहे। त्यानंतर मी चिनी गुलाब पण आणलं होतं, पण ते काही माझं टिकलं नाही। त्यानंतर टर्टल वाईन एक आहे। तर ह्या सगळी झाडं म्हणजे 3 ते 4च झाडं, 4-5 झाडं आहेत, जास्त काही झाडं नाही आहेत। त्यानंतर घर साफ केलं, थोडं झाडून वगैरे घेतलं आणि समोर लावलेला पांडा हा सानवीच्या बड्डेचा आहे। सानवीचा नुकताच बड्डे झाला आहे आणि तिला आम्ही पांडा घेतला होता। अंघोळ वगैरे झाली, त्यानंतर स्वयंपाक केला। संडे म्हटलं तर आमच्याकडे नॉनव्हेजच असतं, तर मी इथे सुक्कं चिकन, चिकनचा रस्सा, चपाती आणि भात असं जेवण बनवलं होतं। मम्मी आणि पप्पा मुंबईला गेले होते, सानवीही त्यांच्यासोबत गेली होती। तर म्हटलं आल्यावरती स्वयंपाक कुठे करणार, इकडेच जेवायला या। मग स्वयंपाक वगैरे झाला आणि मी अशी वाट बघत, माझं सगळं आवरून झाल्यावरती वाट बघत बसले होते। तोपर्यंत कपडे वगैरे वाळत टाकली होती, घरातलं सगळं काम चालू होतं आणि TV बघत बसले। त्यानंतर ते येऊन जेवण वगैरे करून गेले, थोडा आराम केला आणि संध्याकाळच्या वेळेस आम्ही बाहेर चाललो होतो काही भाजी वगैरे आणण्यासाठी। भाज्या तर घेतलाच, पण मी गेले होते नर्सरीमध्ये। मला काही पॉट घ्यायचा होता एक, तर तो पॉट वगैरे घेतला आणि बाजारातून भाजी वगैरे घेतली। सानवीला बड्डेला स्केटिंग गिफ्ट मिळालं आहे, तर सध्या तिचं ते शिकणं चालू आहे, प्रोसेसमध्ये आहे। आज पहिल्यांदाच तिने ते घातलं होतं, इतके दिवस तर ती घाबरतच होती, तर आज थोडी प्रॅक्टिस झाली। तर असा होता माझा आजचा सिंपल संडे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।